लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महान स्वातंत्र्य सेनानी, धुरंधर राजनेता, भारतीयांचं आत्मभान जागृत करणारे संघटक, प्रकांड विद्वान, तत्वज्ञ, साहित्यिक, संशोधक, राष्ट्रनिष्ठ संपादक, पत्रकार, शिक्षणतज्ञ, अर्थतज्ञ, गणिततज्ञ, एक निष्काम कर्मयोगी, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट, फादर ऑफ इंडियन रेनेसान्स. महात्मा गांधींनी टिळकांचा आधुनिक भारताचे निर्माते अशा सार्थ शब्दात गौरव केला आहे. लोकमान्यांच्या स्मृती शताब्दी निमित्ताने अशा महातेजस्वी सूर्याचा वारसा पुन्हा जागृत करणं आवश्यक ठरतं. याचकरिता साप्ताहिक विवेकने लोकमान्य टिळक शतसूर्याचे तेज या भव्य ग्रंथाची निर्मिती केली आहे. या ग्रंथात टिळकांचं राजकारण, समाजकारण, राष्ट्रवाद, धर्मविषयक चिंतन, शिक्षण आणि आर्थिक विचार, राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व अशा अनेक पैलूंवर समाजातील दिग्गज मान्यवरांचे लेख समाविष्ट आहेत. तेव्हा या भव्य ग्रंथाच्या नोंदणी योजनेत आजच सहभागी व्हा. ₹2100 भरून मिळवा या ग्रंथाची एक प्रत, साप्ताहिक विवेकचे पुढील वर्षभराचे अंक आणि लोकमान्य टिळक शतसूर्याचे तेज या ग्रंथात आपलं नाव. या ग्रंथाचं प्रकाशन येत्या 15 एप्रिल रोजी होत आहे. तेव्हा त्वरित नोंदणी करा. साप्ताहिक विवेकच्या www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या. साप्ताहिक विवेक प्रस्तुत लोकमान्य टिळक शतसूर्याचे तेज. नमस्कार. लोकमान्य टिळक शतसूर्याचे तेज या साप्ताहिक विवेकच्या आगामी ग्रंथानिमित्त आयोजित केलेल्या लोकमान्य व्याख्यानमालेत मी अश्विनी मयेकर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज या व्याख्यानमालेचा 3रा दिवस. आज आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट अभिनेते प्रमोद पवार. प्रमोद पवार यांनी 1982 साली विश्राम बेडेकर लिखित दिग्दर्शित टिळक आणि आगरकर या नाटकामध्ये लोकमान्य टिळकांची भूमिका केली होती. प्रमोद पवार यांच्या गाजलेल्या भूमिकांपैकी ही एक भूमिका समजली जाते. त्याचबरोबर साप्ताहिक विवेकने प्रदर्शित केलेल्या मर्मबंध या दूरचित्रवाहिनीवरच्या मालिकेत प्रमोद पवार यांनी टिळकांचं काम केलं होतं. नाटक आणि दूरदर्शनची मालिका या दोन्ही माध्यमांसाठी लोकमान्य टिळकांच्या भूमिकेचा अभ्यास करताना आणि ती प्रत्यक्ष सादर करताना लोकमान्य टिळकांच्या व्यक्तिमत्वाचं प्रमोद पवार यांना जे दर्शन झालं त्याविषयी ते आज आपल्याशी बोलणार आहेत. मी प्रमोद पवार यांना विनंती करते की त्यांनी विषयाला सुरुवात करावी. नमस्कार. विवेकच्या या परिवारामध्ये पुन्हा आपलं स्वागत मी करतोय. गेल्या 2 वर्षामध्ये अनेक ग्रंथ आपल्या भेटीला आले. एक वेगळा विषय घेऊन विवेकने ते आपल्यासमोर सादर केले. आता लोकमान्य टिळक शतसूर्याचे तेज हा ग्रंथ घेऊन ते तुमच्या समोर येत आहेत. आणि या ग्रंथामध्ये वेगळ्या पद्धतीने माझंही काही योगदान असावं असं मला वाटायला लागलं. ते म्हणजे मी केवळ लोकमान्य टिळकांची भूमिका केली म्हणून नव्हे, तर त्याच्यासाठी मी जो काही अभ्यास केला, माझ्या वाट्याला माझे लेखक दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांनी जे काही दिलं ते तुमच्याबरोबर सादर करावं, शेअर करावं अशा वेगळ्या भूमिकेतून मी तुमच्याशी बोलतो आहे. 1982 साली ज्या वेळेला टिळकांच्या भूमिकेसाठी माझी निवड झाली त्यावेळेला हे नाटक अगोदर INT करणार होती आणि ते 2 महिन्याची तालीम होऊन थांबलं आणि नंतर मुंबई मराठी साहित्य संघाकडे ते आलं. साहित्य संघाचे दाजी भाटवडेकर आणि विश्राम बेडेकर, कारण सव्यसाची लेखकच म्हणायला हवं, कारण या नाटकाचा ध्यास त्यांनी 40 वर्ष घेतलेला होता. 6 वेगवेगळे ड्राफ्ट्स त्यांनी या नाटकाचे तयार केले आणि त्याच्यातून एक अंतिम जे केलं त्याच्यामध्ये मी काम केलं. लोकमान्य टिळकांच्या पेक्षाही आगरकरांवर त्यांची भक्ती जास्त आहे असं त्यांनी स्वतः प्रस्तावनेत लिहिलेलं आहे बेडेकरांनी. आणि परंतु टिळक हे त्यांना अत्यंत आवडते वेगळ्या अर्थाने होते म्हणून त्यांनी त्यांच्यावर एक माहितीपट करायला घेतला होता. चौपाटीवरचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याला सातत्याने ते फेरी मारून त्याचा कुठचा एक विशिष्ट कोन आहे की ज्या कोनातून
लोकमान्य टिळक आपल्याकडे अत्यंत वेगळ्या भावनेने बघतायत किंवा शत्रूकडे बघतायत, त्याची चाचपणी ते करायचे. आणि त्यांना एक वेगळा असा एक कोन सापडला की ज्या अँगलमधून त्यांना ते केसरीचा जो सिंह आहे तो सापडला. आणि त्याप्रमाणे त्यांना गजानन जहागीरदारांना सापडले आणि ती डॉक्युमेंटरी केली. आजही ती उपलब्ध आहे फिल्म्स डिव्हिजनच्या एका साईटवर. ती बघितल्यानंतर त्यांचं टिळकांच्याकडचा ओढा लक्षात येईल. पण टिळक अभ्यासत असताना त्यांना त्यांची मैत्री जी आहे आगरकरांच्या बरोबरची ती सापडली आणि त्याच्यावर त्यांनी नाटक लिहिलं. मैत्रीचे मर्मबंध हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय होता. तारुण्यामध्ये MA झाल्यानंतर त्यांनी शाळा सुरू करायचं असं ठरवलं, लोकांना शिक्षित करायचं अगोदर, आणि मग त्यांना त्यांची जाणीव करून द्यायची की तुम्ही कोण आहात, काय आहात. यासाठी म्हणजे स्वतःच्या आयुष्याचे होम पेटवले या सगळ्यांनी. मग आताच्या पिढीला या सगळ्यातून काय मार्गदर्शन करता येईल, तर किमान नाटक तरी बघा आणि नंतर मग ठरवा. की MA झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आगरकरांची आई त्यांच्या घरी आली तांब्यांच्या वाड्यामध्ये. त्यावेळेला त्याने एक विचारणा केली की कुठे आहेत गोपाळराव आणखीन टिळक कुठे आहेत. तर ते म्हणाले शाळा काढतायत ते शाळा सारवायला गेलेत. ते शाळा स्वतः त्या शाळेची जमीन त्यांनी सारवली, मुलांना गोळा केला आणि मग शाळा सुरू केली. अशा पद्धतीने शिक्षणासाठी काम करून लोकांना शहाणं करून एक समाजकार्य वेगळ्या पद्धतीने त्यांनी सुरू केलं होतं. हे नाटक ज्यावेळेला माझ्याकडे आलं त्यावेळेला हाच पहिला प्रवेश होता आणि त्याच्यानंतर नाटक पुढे घडत जातं. त्यांची मैत्री आहे हेही कळतं. पण ज्यावेळेला बेडेकरांनी मला सांगितलं की तुम्ही हे नाटक वाचल्यानंतर तुम्हाला टिळकांचा आगरकरांचा वेगळा अभ्यास करायला पाहिजे, म्हणून मग मी धनंजय किरांनी लिहिलेलं चरित्र वाचलं किंवा त्याच्यातून काही वेगवेगळे पैलू सापडतात का हे बघण्याचा मी प्रयत्न केला. त्यांनी संवाद लिहिलेले होते. त्या संवादांचा विचार करताना मी काही बोलताना चुकत होतो. तर त्यावेळेला मला त्यांनी एक अभ्यास दिला होता की तुम्ही एक काम करा, मी आगरकरांचं जे वाक्य लिहिलेलं आहे, जो संवाद लिहिलेला आहे तो तुम्ही लिहून काढा आणि त्याला तुम्हाला टिळक म्हणून काय उत्तर द्यावं असं वाटतंय ते लिहा. मी तसा करण्याचा प्रयत्न केला. मग म्हणाले की हे मी असं का लिहिलं आहे किंवा ती व्यक्तिरेखा असं का बोलत असेल याचा विचार करून मग हे वाक्य उच्चारा आणि मग तुम्हाला त्याचा खरा उच्चारणाचा अर्थ कळेल आणि ते नीट उच्चारता येईल. मला आठवतं आहे वरळीला दिनात कोर्टमध्ये काकांचं घर होतं, म्हणजे बेडेकरांचं, दुसऱ्या मजल्यावरचं प्रचंड मोठं घर. त्या घरात गेल्यानंतर त्या व्यक्तिमत्वासारखाच एक वेगळं दडपण त्या घराचं यायचं. त्या घरामध्ये आम्ही जवळजवळ 15 ते 20 दिवस मी श्याम पोंक्षे माझ्याबरोबर आगरकरांचं काम करायचं, ते नंतर सुषमा सावरकर, निवेदिता जोशी, जयंत सावरकर अशी सगळी मंडळी जवळजवळ 20 दिवस आम्ही वाचन करत होतो फक्त. आणि हे वाचन करत असताना मालतीबाई बेडेकर म्हणजे काकांची मिसेस, त्याही मोठ्या लेखिका तुम्हाला माहीत आहेतच, तर त्यासुद्धा मदत करायची. कारण आम्हाला हे नाटक ज्यावेळेला 82 साली आम्ही करायला घेतलं होतं त्याच्या मागे 100 वर्ष जायचं होतं. मग 100 वर्षामध्ये आत्ता जसं आपण बोलता बोलता आपले मराठी भाषासुद्धा बोलण्याची भाषा बदलत चाललेली आहे, तसं त्यावेळीची भाषा कशी होती, बायका कशा बोलत असतील, त्याचं सादरीकरण त्या स्वतः करून दाखवायच्या. बेडेकर काकासुद्धा 10 वेळा एक एक वाक्य म्हणून दाखवायचं, मग आम्ही म्हणायचो. आणि अशा पद्धतीने तालमी सुरू होत्या. त्या तालमी सुरू झाल्यानंतर वाचन संपल्यानंतर साहित्य संघामध्ये आम्ही उभं राहून आता तालीम सुरू करायची. सेटचं डिझाईन झालेलं होतं आणि त्याप्रमाणे मग रघुवीर तळाशेलकरांनी त्याचं डिझाईन केलेलं होतं. त्या सेटवर जायच्या अगोदर तालीम जी सुरू झाली, ती तालीम सुरू होण्यापूर्वी एकच दिवस आम्ही फक्त आमच्या या साध्या कपड्यामध्ये तालीम केली. पण त्यानंतर सगळ्यांनी जवळजवळ 1.5 महिना त्यानंतर आम्ही तालीम करत होतो. तर सगळेजण आम्ही धोतरं नेसून, उपरणं घेऊन आणि सर्व मुली नऊवारी साडी नेसून, आजच्यासारखी नव्हे, म्हणजे पॅन्टसारखी नेसली, नाडी बांधली आणि पदर घेतला अशी नव्हे, तर
प्रॉपर 9वारी साडी ब्राह्मणी पद्धतीची नेसून मग तालमी सुरू झालेल्या होत्या आमच्या, आणि हे सतत जवळजवळ महिना ते 1.5 महिना आम्ही ते करत होतो. याचा परिणाम असा झाला होता की ज्यावेळेला आमचा पहिला प्रयोग 2 ऑगस्ट 1982 रोजी झाला, त्यावेळेला तो पहिला प्रयोग बघितल्यानंतर तिथला जो हाऊसफुल प्रयोग होता, तिथला प्रत्येक प्रेक्षक म्हणत होता की हा 100वा प्रयोग आहे असंच आम्हाला वाटत होतं. इतकं न चुकता आणि अत्यंत सहज असं म्हणतो आपण वावरणं जे असतं ना, ते झालं होतं आणि तो प्रयोग झाला होता. याचं कारण तुम्ही सातत्याने जी काही तालीम करत होता त्याचा तो परिणाम होता. आजकाल काय होतं की मुलांना तालमी करायलाच वेळ नाही आहे. म्हणजे 15 दिवसात नाटक कसं बसं उरकायचं, तालीम करायची, मग जसं होईल तसं प्रेक्षकांच्या समोर गेल्यानंतर त्या पद्धतीने ते सादर होत जातं. मग कधीतरी 10व्या 15व्या प्रयोगाला ते नीट होतं, कारण त्यांना तालमीला वेळ नसतो. याचं कारण असतं की सिरियल्स करायचे असतात, त्याच्यातून पैसेही कमवायचे असतात, लोकांच्या समोर जायचं असतं. ह्या सगळ्याचा विचार करताना आम्ही जे करत होतो ते नाटक चांगलं होतं असं नाही मी म्हणणार. तेही नाटक चांगलं होतं, हेही चांगलं आहे, पण याच्यामध्ये जो जीव ओतावा लागतो, त्याच्यासाठी जो वेळ द्यावा लागतो, आपल्याकडे प्राणप्रतिष्ठापना असं एक ही संकल्पना आहे की एखाद्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर ती मूर्ती खऱ्या अर्थाने आशीर्वाद द्यायला मोकळी होते किंवा सजीव होते, अशी एक संकल्पना आहे. आपल्याकडे सुद्धा आम्ही ज्यावेळेला नाटकात काम करतो त्यावेळेला तो आत्मा ओतावा लागतो, त्या व्यक्तिरेखाच. ती व्यक्तिरेखा त्या पद्धतीने समोर यायला लागते आणि मग आम्ही रंगभूषा केली, कपडे घातले की आम्ही स्वतःला विसरून जाऊन त्या भूमिकेत जातो. आणि हे भूमिकेत जाणं आहे, ते शिरणं आहे, त्याच्यासाठी एक वेळ द्यावा लागतो. तो वेळ प्रत्येक कलावंताने द्यायला हवा, ही शिकवण मला तेव्हापासून मिळाली. याचं कारण नाट्यदर्पणचं मला पारितोषिक मिळालं होतं आणि आमच्यापैकी कोणीतरी बुजुर्गांनी सांगितलं होतं की तुम्ही टिळकांचे कपडे घालून जा आणि ते पारितोषिक घ्या. मी म्हटलं नाही, टिळकांचे कपडे घालून मी ते पारितोषिक स्वीकारणार नाही, कारण ते पारितोषिक त्या भूमिकेला मिळालेलं आहे. मी टिळकांच्या वेशात गेलो तर ते वेगळं वाटेल. तर काकांनी त्यावेळेला मला सांगितलं, बरोबर आहे तुमचं म्हणणं, कारण ते कपडे घेऊन ज्यावेळेला पृथ्वीराज कपूर भूमिका करायचे एक वेगळी, तर त्यावेळेला तो कपडे घालण्यापूर्वी ते कपडे हातात घेऊन एका बंद खोलीत जायचे, बसायचे. तर हे असं का करतात असं त्यावेळेला विचारलं होतं त्यांना. ते म्हणाले, मैं रूह बुलाता हूँ, त्या आत्म्याला बोलवतो आणि आत्मा कपड्यातून माझ्यात शिरावा यासाठी मी प्रार्थना करतो. हा त्याने किस्सा त्यावेळेला मला सांगितला होता. त्यामुळे प्रत्येक वेळेला कपडे घातल्यानंतर, मेकअप केल्यानंतर ती व्यक्तिरेखा आपल्यासमोर कशा पद्धतीने उभे राहू शकते याचं प्रत्यंतर, अगदी मग आविष्कारच्या आर्य चाणक्याचा प्रयोग करताना सुद्धा मला ते होत होतं. आजही समजा टिळकांचे काही वाक्य म्हणायची असतील तरीसुद्धा मला तो आत्मा बोलवणं आणि त्या व्यक्तिरेखेत शिरणं हे मस्ट आहे, तरच मी ते बोलू शकतो असं मला वाटतं. या प्रयोगांची मालिका चालू असताना ज्यावेळेला मी पुस्तकं वाचत होतो त्यावेळेला वेगवेगळ्या पद्धतीने टिळक मला भेटत होते. सामाजिक कार्यकर्ते होते, राजकीय कार्यकर्ते होते, कुटुंबवत्सलही होते. तर अशा वेगवेगळ्या भूमिकेतले टिळक, म्हणजे ते भूमिका स्वीकारत नव्हते, त्यांना ती पत्करावी लागत होती. जसं बदलत होतं त्याप्रमाणे. म्हणजे ज्या वेळेला टिळकांचा आणि आगरकरांचा वाद सुरू झाला की सामाजिक सुधारणा आधी की राजकीय सुधारणा, टिळकांचं म्हणणं असं होतं की आपल्याला आपलं राज्य आलं पाहिजे आणि मग आपल्याकडे ज्या वेळेला राज्य येईल त्यावेळेला आपण कायदे करू आणि मग लोकांना ते मान्य करायला भाग पाडू. पण जर इंग्रजांनी कायदे केले, त्यांनी आपल्या धर्मात हात घातला की जे आजही आपण आपल्या कायदे आहेत किंवा वेगवेगळ्या शिक्षण व्यवस्था आहेत त्याच्यामध्ये त्यांनी केलेली लुडबुड आजही आपल्याला त्रासदायक होते. मग त्यावेळेला जर त्यांना आपल्या धर्मात हात घालू दिला असता, संमती वयाचा कायदा आहे म्हणजे मुलीचं वय काय असावं यासाठी कायदा करायचा आहे, किंवा धर्माच्या संदर्भातल्या मिरवणुका काढणं त्याच्या संदर्भातल्याही काही कायदे करायचे असतील तर ते आपण करू. इंग्रजांनी नाही करायचं, त्यांनी नाही ठरवायचं आपण कशा पद्धतीने वागायचं ते. म्हणून आधी
राजकीय सुधारणा झाली पाहिजे, आपल्या हातात आपलं राज्य आलं पाहिजे, मग आपण वेगवेगळे कायदे करू, नाही आपले लोक ते पाळतील, ही त्यांची दृढ समजूत होती. म्हणजे असं नव्हतं की हे नाही होणार नाही वगैरे. पण आगरकर तसे नव्हे. आगरकरांना समाज अगोदर सुधारायचा आणि तो इंग्रजांनी सुधारायला पाहिजे, कारण ते पुढच्या पिढीचं त्यांना विजन आहे. ती त्यांची जी ज्ञानाची खिडकी आहे ती खूप मोठी आहे. ते ज्ञान म्हणजे टिळकांचं म्हणणं असं, ते ज्ञान घेऊया आपण आपल्या भाषेतून घेऊया. त्यांना सगळ्यांना शिक्षित करायचं आहे ना, मग ते पहिल्यांदा करूया. त्याच्यासाठीच तर आपण शाळा काढलेल्या आहेत. ह्या जर शाळेतून शिक्षण घेऊन लोक बाहेर व्यवस्थित पडले नाहीत, त्यांच्या डोक्यात फक्त इंग्रज आणि त्यांनी घातलेले जे नियम आहेत त्याप्रमाणे जायचं ठरवलं, तर हा देश प्रगती पथावर न जाता तो आहे तिथेच राहील. आणि आहे तिथेच राहील म्हणजे काय, तो गोऱ्यांच्या गुलामांचा कारखाना होईल तो. मग त्यांच्यासाठी आपण गुलाम तयार करू आणि ते त्यांच्याकडे पाठवू आणि ते त्यांना हवे तसे आपल्याला राबवून घेतील. हे थांबवायला पाहिजे. सामाजिक सुधारणा मला मान्य आहे, पण ते त्यांनी नाही करायची. या मुद्द्यावरून त्यांची भांडणं सुरू झाली आणि ती भांडणं इतकी विकोपाला गेली की एका वाड्यात राहणारे, तांब्यांच्या वाड्यात राहणारे टिळक आणि आगरकर, त्यांची 2 घरं झाली. म्हणजे आगरकर ते घर सोडून गेले, टिळक काही दिवस त्या तांब्यांच्या वाड्यात राहिले आणि त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी तोही वाडा सोडला. मग आत्ताचं जे त्यांचं घर आहे, जिथे केसरी वाडा म्हणून आहे, तिथे ते राहायला गेले होते. फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांची आजही जी खोली आहे की ज्यामध्ये मी मर्मबंध नावाची टिळक आणि आगरकर या नाटकावर मालिका केली होती, ते घर अजूनही तिथे आहे. आपल्याकडे काय होतं आहे की इतिहास जपला जात नाही योग्य पद्धतीने, कारण आपल्याला त्याची किंमतच नसते. नाहीतर शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला जो अत्यंत दुर्गम आहे आणि तरी देखील देखणा आहे आणि आपल्यापैकीच एका राजाने एक राज्य केलं तिथे, त्याची एक छोटीशी सुद्धा खूण राहिलेली नाही. तिथे सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे आणि आपल्याच लोकांनी ते उद्ध्वस्त केलेलं आहे, दुसऱ्या कोणीही केलेलं नाही. म्हणजे मनामनाचे माणिक मोती लावलेलं सिंहासन राहू शकलं नाही तिथे. मला याच गोष्टीची खंत वाटते की मग आजकाल किमान असं काहीतरी इथे हे राहत होते असे फलक तरी लावलेले आहेत, तेवढं नशीब आहे आपलं असं म्हणायचं. पण त्याची खूण ती मात्र कुठेच नाही आहे. अशा कित्येक खुणा आपण नष्ट करत चाललेले आहेत आणि एका कागदावर लिहिलेलं असतं की हे इथे इथे राहत होते आणि इथे इथे हे काम केलं. पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी काय काम केलं, म्हणजे आत्ता जर बघायला गेलात तुम्ही तर पोर्तुगीजच्या चर्चच्या जवळ जो प्रबोधनकारांचा पुतळा आहे, तिथे किमान त्यांनी काय लिहिलं, कशा पद्धतीचं लेखन केलं, त्या पुस्तकांचं चित्रीकरण केलेलं आहे. ते दस्तावेज म्हणून ते बघता येईल की ह्या माणसाने काय केलं. तो फक्त बाळासाहेब ठाकरे यांचे वडील होते एवढंच का, त्याच्या पलीकडे प्रबोधनकार होते. आणि ते प्रबोधनकार काय होते, तर ही पुस्तकं लिहिली. समाज बदलण्यासाठी त्यांनी काय काय लिहिलं ती सगळी पुस्तकं वेगळ्या पद्धतीने तिथं लावलेली आहेत. अशा पद्धतीची स्मारकं व्हायला पाहिजेत असं मला वाटतं. आता लोकमान्य टिळकांची स्मारकं अनेक आहेत ज्याच्याबद्दल आपण बोलतो आहे, पण आगरकरांचं कुठे, आगरकर कुठे सापडत नाहीत. त्यांना पुस्तकात शोधावं लागतं. तर हा जो उल्लेख मी फर्ग्युसन कॉलेजमधला केला की जिथे मी शूटिंग केलं, तर त्यावेळेला मला ते जाणवायला लागलं की हे असं असायला हवं की या महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं, त्या शिक्षणाबरोबर त्यांनी समाज सुधारण्यासाठी काय केलं याचे कुठेतरी फलक लागले पाहिजेत. ही माझी खंत आहे. अर्थातच आपल्या पुढच्या पिढीला आपण वारसा काय देणार आहोत, तर हेच देणार आहोत, पण तेही हळूहळू नष्ट होतं आहे असं मला वाटायला लागलं. म्हणून त्याचा मी एक छोटासा उल्लेख केला. पण टिळक आणि आगरकर नाटक सादर करत असताना मी वेगवेगळ्या भागात फिरत होतो. त्यांच्यापर्यंत नाटक ज्यावेळेला पोचत होतं, म्हणजे मला आठवतं आहे 82 ते 85 या कालावधीत त्याचे आम्ही जवळजवळ 200 प्रयोग केले. अनेक ठिकाणी फिरलो आम्ही. आणि मला असं आठवतं आहे की आम्ही मुंबईवरून निघायचो त्यावेळेला फोन आलेलं असायचं की नाटक हाऊसफुल, पर्टिक्युलरली पुण्यात. तर ते हाऊसफुल असायचं नाटक. अनेकांनी ते पाहिलं. त्यावेळेला मग आमच्याबरोबर भक्ती बर्वे याही होत्या, त्या काकूंचं काम करायच्या. आणि या नाटकाचा जो महत्त्वाचा भाग होता त्या होत्या आणि हे 2 महत्त्वाचे भाग.
हे नाटक करायच्या अगोदर टिळक माझ्यासमोर आले होते. ते शेंगा मी खाल्लेले नाहीत, टर्फलं मी उचलणार नाही, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. पण त्या पलीकडे जाऊन टिळक मला या नाटकात भेटले. त्या निमित्ताने मला अभ्यास करावा लागला. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने आपला इतिहास जपला पाहिजे आणि त्यासाठी अभ्यास हा फार महत्त्वाचा आहे. गोष्ट म्हणून वाचली तरीही हरकत नाही. या व्यक्तिरेखांनी आपल्या आयुष्यामध्ये काय केलं समाज सुधारण्यासाठी, ते उगाचच नेते झाले का? आजकाल कोणीही पैसे आहेत म्हणून नेता होतो. आणि नेता होतो याचा अर्थ काय, तर फ्लेक्स लावले जातात, त्याच्यावर त्याचा फोटो लावला जातो आणि ते नेते होतात. फक्त पैसा हे आजकालचं फलित आहे असं मला वाटतं नेते होण्याचं. पण त्यावेळेला ज्या पद्धतीने टिळकांनी, आगरकरांनी, महाराष्ट्रातल्या सगळ्याच पुढाऱ्यांनी त्यावेळेच्या जे कष्ट घेतले समाज सुधारण्यासाठी, समाजाला पुढं नेण्यासाठी, ते फार महत्त्वाचे. ते वेगळ्या पद्धतीने अभ्यासले पाहिजेत असं मला वाटतं. आणि ती नव्या पिढीला वेगळ्या पद्धतीने आपला इतिहास समजावून देणं ही गरज आहे. कारण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये या गोष्टींचा नामोल्लेख नाही. आपण कोण आहोत, आपल्या राजाने काय लढाया केल्या, कशा पद्धतीने त्या, आपल्याला मुघल इतिहास जास्त आहे, इंग्रजांचा इतिहास जास्त आहे, पण आपला इतिहास मात्र तो पुसूनच टाकायचा असं ठरवलेलं दिसत होतं. आणि म्हणून आताची जी शिक्षण पद्धती बदलते आहे त्याच्यामध्ये ज्याचा अंतर्भाव केला जाणार आहे तो फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. ह्या शेंगांच्या टर्फलाच्या पुढे जाऊन ज्या वेळेला त्यांनी कोर्टामध्ये जो वर बसलेला आहे तो सर्वश्रेष्ठ न्यायदाता आहे, तो आम्हाला न्याय देणार, हे ज्या वेळेला भाषण मी त्यांचं वाचतो त्यावेळेला माझ्या लक्षात येतं की आपल्याला देव म्हणजे संकल्पना काय आहे. ज्या वेळेला आपण सकाळी उठल्यानंतर सूर्याला नमस्कार करतो, अर्घ्य देतो, आता इथे अर्घ्य देणं शक्य नाही आहे पण नमस्कार तरी करतो, तर सूर्य ही एकमेव योग्य पद्धतीने आपल्याकडे असलेली संकल्पना आहे. त्याची आराधना करून मला तो न्याय देणार आहे. त्याच्या मागे अनेक गोष्टी आहेत की तुम्ही मला न्याय दिला नाहीत तरी चालेल, पण तो जो वर बसलेला आहे तो मला न्याय देणार आहे, ही अशी दृढ संकल्पना असलेले. आणि केवळ टिळक तेवढ्यापुरते थांबलेले नव्हते. त्यांना झालेल्या शिक्षेच्या वेळेला त्याने अनेक ग्रंथ लिहिले. त्याच्यामध्ये गीता रहस्य आहे, गणितावरचे अनेक ग्रंथ की जे मापदंड म्हणून आजही अभ्यासले जातात. आता ज्या वेळेला टिळकांचं आणि आगरकरांचं भांडण झालं होतं त्यावेळेला एका भांडणामध्ये असा उल्लेख होता की तुम्ही फळ्यावर काहीही न लिहिता मुलांना गणित शिकवता. पण त्याचा प्रश्न काय आहे, म्हणजे मी योग्य पद्धतीने शिकवतोय की नाही? शिकवतोय, पण मुलांना समजायला पाहिजे ना. मुलांनी तक्रार करावी जर त्यांना समजत नसेल तर, त्यांना ते समजावं अशा पद्धतीने मी शिकवतोय. अशी छोटी छोटी भांडणं व्हायला लागली आणि मग ती विकोपाला गेली होते. परंतु त्यांचं गणित शिकवणं होतं विद्यार्थ्यांना, ते आजही ज्यांनी लिहून ठेवलेलं आहे की कशा पद्धतीने त्यांनी शिकवलेलं होतं. तर योग्य शिक्षक कसा असतो, योग्य समाज सुधारक कसा असतो आणि योग्य राजकीय गुरु कसा असू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे लोकमान्य टिळक. त्यांच्या अनेक पैलूंचा विचार करताना त्यांनी लिहिलेले ग्रंथ, त्यांनी लिहिलेले अनेक अग्रलेख आजही वाचायला आवडतात, की जे मधल्या काळामध्ये मी पुन्हा एकदा वेगळा अभ्यास केला होता त्याचा. त्यांनी नाटकामध्ये ज्याचा उल्लेख आहे की त्या पद्धतीने बेडेकरांनी तो प्रवेश लिहिला होता की आगरकर गेल्यानंतर ज्या वेळेला टिळकांनी अग्रलेख लिहिला होता त्यावेळेला असा उल्लेख आहे त्याच्यामध्ये की टिळक सतत रडत होते आणि ते आपल्या मित्राबद्दल अग्रलेख सांगत होते आणि लेखनिक तो लिहून घेत होता. मैत्री अशी असते, तुमचे मतभेद कितीही असले तरी हरकत नाही, पण तुमचे विचार तुम्हाला एकमेकांना ऋणानुबंधाने कसे जोडले जातात हे फार महत्त्वाचं असतं. आपण माणूस असतो, आपल्याला सगळ्या भावभावनांचा विचार करता येतो जे इतर प्राण्यांना नाही करता येत. मग आपल्याला ही जर देणगी असेल तर त्याचा योग्य पद्धतीने वापर व्हायला हवा. हे सातत्याने त्यांच्या वागण्यातून दिसतं आणि ते आपण केलं पाहिजे असं मलाही वाटतं. टिळकांचं आणि आगरकरांचं भांडण झालं होतं. संमती वयाच्या कायद्याला एक सभा घेतली होती आगरकरांनी की ज्यांना कायदा मंजूर आहे त्यांनी बाहेर सही करायची आणि मग प्रवेश करायचा. की
म्हणजे अमुक अमुक वयातच लग्न झाली पाहिजेत, हा ज्यांना कायदा मान्य आहे त्यांनी सही करायची, मला मान्य आहे म्हणून, आणि सभेत प्रवेश करायचा. असा तो एक प्रसंग. आणि तो बरेच दिवस उभा राहत नव्हता. टिळकांचा तिथे प्रवेश होणं गरजेचं होतं. त्यावेळेला नंतर लक्षात आलं बेडेकर काकांच्या की ते पत्रकार म्हणून आतमध्ये जाऊ शकतात, एखाद्या वर्तमानपत्राचा संपादक म्हणून ते आत आले. आत आल्यानंतर त्यांनी सही करून ते आत गेले वगैरे, आणि मग त्यांचं ती सभा उधळली जाते. उधळली गेल्यानंतर लोकमान्य टिळकांच्याही अगोदर आगरकरांना तिथून बाहेर काढलं जातं आणि केळकर मास्तरांच्या घरात लपवलं जातं. केळकर मास्तरांच्या घरात लपल्यानंतर तिथे टिळक येतात आणि त्यांचं वाकयुद्ध होतं. त्यामधून लक्षात यायला लागतं की टिळक आणि आगरकरांची मैत्री, ऋणानुबंध हे अत्यंत तरल आहेत. ते भांडतायत, एकमेकांना शिव्याही देत आहेत, ते राजद्रोही म्हणतात टिळकांना. त्यावेळेला टिळक अर्थातच नेहमीप्रमाणे ते चिडले आणि मग त्यांना म्हणायला लागले, आगरकर, तुम्ही आमच्यावर राजद्रोहाचा आरोप करता आणि इंग्रजाला आमच्यावर सोडू पाहता. हाड वैऱ्यावर भाडोत्री मारेकरी घालावेत तसे, पण तरीही लोक तुम्हाला जुमानणार नाहीत. इंग्रजाला आमच्या हिंदू धर्मात हात घालू देणार नाहीत, त्यांना मुळीच हा कायदा करू देणार नाहीत. तुमचं म्हणणं आहे आधी लोक सुधारले पाहिजेत, आधी सामाजिक सुधारणा हवी. अहो, तिला नको कोण म्हणतोय? पण आधी माणसाची दुपारची भ्रांत टळली पाहिजे. माणूस जेवला तरच जगेल आणि जगला तरच त्याला सुधारणा सुचेल. म्हणून आधी पोटभर जेवून जगता येईल हा हक्क माणसाला हवा. त्यासाठी आधी राजकीय सुधारणा हवी, सत्ता हवी. सत्ता हाती आली की मग आपण आपले कायदे करू ना. मला मान्य आहे, हुंडा, लग्नाचं वय, अस्पृश्यता असल्या गोष्टींविषयी कितीही कायदे केले तरी ते कागदातच कुजतील. पण एक लक्षात घ्या, अहो, आपण परतंत्र झालो ते सामाजिक दोषांमुळे नव्हे, तर दुसऱ्यांना जीवे मारण्याचा आपण पुरेसा अभ्यास केलेला नाही म्हणून. काय म्हणताय तुम्ही आगरकर? अहो, या देशाला नवीन नालायकांचं गुलाम बनवण्यापेक्षा तो आहे तसाच गोऱ्यांच्या गुलामांचं राष्ट्र राहिला तरी चालेल. आगरकर, मग तुम्हाला घरभेदे काम म्हणू नये? तुम्हाला हा मार्ग दाखवणारे पुढारी थोर गुरुतुल्य कसे सांगा? अहो, यांना गुरु करणं आणि रस्ता दाखवणाऱ्या पाट्यांच्या फळकुटांना गुरु करणं सारखंच. हे दुसऱ्यांना तिकडे जा म्हणून सांगतील, स्वतः जागचे हलायचे नाहीत. थांबा आगरकर, आता यापुढे आपल्या वारंवार भेटी होणं कठीण, म्हणून आजच तुमच्याविषयी माझ्या मनात आहे ते सांगून टाकतो. नाही आगरकर, तुमच्याविषयी माझ्या मनात विष नव्हे, वेदना आहे आगरकर. तुम्ही असे नव्हतात याची वेदना. आठवा, आपण शाळा काढल्या राष्ट्रीय शिक्षण द्यायचं म्हणून. आज त्या संस्थांचे शास्ते कोण आहेत? सगळे सरकारचे बंदे दास. म्हणजे जिथून प्रत्येक मुलगा राष्ट्रभावनेचा ज्वालामुखी म्हणून निघायला हवा होता, तिथे आता नोकऱ्या शोधणाऱ्या गुलामांचा कारखाना सुरू होणार. एकेकाळी तुमच्या अंगी त्यागाचं विलक्षण तेज होतं, स्वातंत्र्यप्रियता होती, म्हणून तुम्ही स्वतःचं वर्तमानपत्र काढलं, सुधारक. पण नेमकं लिहिण्याचंच स्वातंत्र्य गमावून बसलात. हे खोटं आहे, खोटं आहे हे. तुमच्या बड्या धिंडांच्या सरकारी वजनाची तुम्हाला गरज, तेव्हा त्यांच्या विरुद्ध लिहायचं नाही. राजे राजवाड्यांची मदत हवी म्हणून त्यांना आणि त्यांच्या इंग्रज रेसिडेंटाला दुखवायचं नाही. सरकारी अनुदान, मदत हवी म्हणजे इंग्रजांचे पाय चेपायला हवेतच. हे सगळं वाक्य ऐकल्यानंतर आगरकर चिडतात, खूप चिडतात. त्यांना दम्याचा त्रास असतो, तो दमा उफाळून येतो. ते त्यांना सांगतात, खरं तर तुमच्यापैकी कितीतरी लोक योग्यतेनं सह्याद्री सातपुड्याच्या उंचीचे आहेत. या देशात केव्हा तरी स्वातंत्र्याची पहाट उगवेल. त्या दिवशी सूर्य नारायणाचा रथ घोडदौडीनं क्षितिजावर उडीत आणण्यासाठी यांच्यासारखे जातीवंत, तेजस्वी, उमदे तुरंग दुसरे मिळायचे नाहीत. पण इंग्रजांना यांच्या पाठीवर मान मराताबाच्या झुली घातल्या, डोळ्यांना झापडं लावली, तोंडाला लठ्ठ पगाराचे तोबरे दिले आणि ही भोळसट नारायणाच्या रथाऐवजी साहेबांच्या टमटमी घेऊन उलट्या दिशेला पळायला तयार झाली. अनेक प्रश्न, पण तुमचं एकेकाळचं अलौकिक धैर्य कुठं नाहीचं झालं आगरकर. तुम्ही का भिता? कुणाला भिता? तुमच्या लेखणीला लगाम किती? कुणी लावले इतके लगाम? टिळकांवर सारखं उलटायचं का? का तर त्यामुळे राव बहादूरगण राजी राहतात, इंग्रज खुश होतो.
अनेक प्रश्न पण उत्तर एकच, कसंही करून नोकरी टिकवण्यासाठी, पोटाच्या खळगीसाठी तुम्ही आपली मतं, विचार स्वातंत्र्य विकून टाकलेली आहेत गुलामीच्या मोबदल्यात. म्हणून असे भ्याड झालात, लाचार झालात, नादान झालात. आगरकर, अहो अजून जागे व्हा, स्वतःला ओळखा. पुन्हा एकदा टिळक आणि आगरकर नाटकाच्या निमित्ताने हा एक वेगळा अभ्यास मला करायला मिळाला, किंवा माझी ही या नाटकाबद्दलची भूमिका मला मांडता आली. विवेक व्यासपीठाने दिलेलं हे वेगळं योगदान आहे असं मला वाटतं. कारण काही वेळेला काय होतं की आपण पुढे जात राहतो, मागचं विसरायला लागतो. ते आठवण करून देण्याचं काम विवेकने करून दिलेलं आहे. तर विवेकचं हे जे पुस्तक येणार आहे, लोकमान्य टिळक शतसूर्याचे तेज, त्या खरंच तेजाचा एक अंश मलाही मिळवता आला. तो या नाटकाच्या निमित्ताने मला मिळाला. तो तुमच्याबरोबर मला वाटून घेता आला, हे जास्त महत्त्वाचं आहे. तर विवेक साप्ताहिकाचा हा जो ग्रंथ आहे, लोकमान्य टिळक शतसूर्याचे तेज, आता हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाच्या निमित्ताने मला माझ्या काही आठवणी पुन्हा उगाळून पाहता आल्या. त्या मला आपल्याकडे एक म्हण आहे की परिसस्पर्श होणं. या नाटकात मी काम केल्यामुळे मला असा एक वेगळा परिसस्पर्श झालेला आहे, जो बेडेकरांच्या लेखणीचा आहे, बेडेकरांच्या आणि मालतीबाईंच्या सहवासाचा आहे. त्या परिसस्पर्शातून मी काहीतरी घडू शकलो आणि आज ह्या टिळकांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने त्या आठवणी पुन्हा एकदा जागवता आल्या, ज्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. आणि विवेक साप्ताहिकाने ती ओळखलेली आहे की ही थोर मंडळी होऊन जी गेलेली आहेत, त्यांच्या किरणातून अजूनही समाज प्रबुद्ध होणं गरजेचं आहे, सुबुद्ध होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी हे असे ग्रंथ, असे कार्यक्रम होत राहणं ही काळाची गरज आहे. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. आजचं हे व्याख्यान तुम्हाला कसं वाटलं हे जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. विवेकचे दर्जेदार कार्यक्रम पाहण्यासाठी विवेकचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल याला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महान स्वातंत्र्य सेनानी, धुरंधर राजनेता, भारतीयांचं आत्मभान जागृत करणारे संघटक, प्रकांड विद्वान, तत्वज्ञ, साहित्यिक, संशोधक, राष्ट्रनिष्ठ संपादक, पत्रकार, शिक्षणतज्ञ, अर्थतज्ञ, गणिततज्ञ, एक निष्काम कर्मयोगी, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट, फादर ऑफ इंडियन रेनेसान्स. महात्मा गांधींनी टिळकांचा आधुनिक भारताचे निर्माते अशा सार्थ शब्दात गौरव केला आहे. लोकमान्यांच्या स्मृती शताब्दी निमित्ताने अशा महातेजस्वी सूर्याचा वारसा पुन्हा जागृत करणं आवश्यक ठरतं. याचकरिता साप्ताहिक विवेकने लोकमान्य टिळक शतसूर्याचे तेज या भव्य ग्रंथाची निर्मिती केली आहे. या ग्रंथात टिळकांचं राजकारण, समाजकारण, राष्ट्रवाद, धर्मविषयक चिंतन, शिक्षण आणि आर्थिक विचार, राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व अशा अनेक पैलूंवर समाजातील दिग्गज मान्यवरांचे लेख समाविष्ट आहेत. तेव्हा या भव्य ग्रंथाच्या नोंदणी योजनेत आजच सहभागी व्हा. रुपये 2100 भरून मिळवा या ग्रंथाची एक प्रत, साप्ताहिक विवेकचे पुढील वर्षभराचे अंक आणि लोकमान्य टिळक शतसूर्याचे तेज या ग्रंथात आपलं नाव. या ग्रंथाचं प्रकाशन येत्या 15 एप्रिल रोजी होत आहे. तेव्हा त्वरित नोंदणी करा. साप्ताहिक विवेकच्या www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या. साप्ताहिक विवेक प्रस्तुत लोकमान्य टिळक शतसूर्याचे तेज.